नमस्कार, पाहू शकता आज 2/8/2026 वार रविवार. आज सांगोला बाजार, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. या ठिकाणी खिल्लार जनावर, म्हैस, शेळ्या, जर्सी गाय यांचा मोठ्या प्रमाणात दर रविवारी बाजार भरतो. ज्यांना कोणाला खिल्लार जनावर हवे असतील, खिल्लार गाय बैल कोण, त्यांनी अवश्य सांगोला बाजारला भेट द्या. पाहू शकता साळुंकींची आणि गेजगेंची दावण आहे. चित्राकोसा घट्ट शरीराचा खोंड आहे, बेंबीवर भावरा आहे, परंतु कालवडीचा व्यवहार चाललेला आहे. पाहू शकता आज मोठ्या प्रमाणात खिल्लार जनावरांचा बाजार, म्हैस बाजार, जर्सी बाजार, शेळ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात फुल भरलेला आहे. मागील बाजार वारीमुळे कमी भरलेला होता. चाळीस सांगताय, नेवऱ्याचे शंभूचे आहे. होऊ शकता 40,000 सांगतायत. 9 महिन्याची कालवड आहे. आपलं नाव पत्ता देता? हां, गाव नेवरे. तुमचं नाव? नवनाथ बळीराम मेंढे म्हणले. मोबाईल नंबर 77 96 18 21 47. आवश्यकता ज्यांना कोणाला हवे असेल खिल्लार कालवड, त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद. मग आवश्यकता शेती कामाची मोठ्या प्रमाणात बैल आलेले आहेत. खरेदी विक्री भरपूर प्रमाणात चालू आहे. कालवडी मोठ्या प्रमाणात आजच्या बाजारात आले. ते दिली नाही का कालवड? दिली म्हणला ना? दिली होय. आणि ही कुशी दिली होय. पाहू शकता कालवडी दिलेले. दोन्हीनं भावऱ्याचा बट्टा आहे, त्याच्यामुळे पाळणारांनी तर घेतले नसणार आहेत. पाहू शकता आखूड आहे, पहिला रुच आहे, चित्रकोसामध्ये आहे. सुंदर कालवड आहे. मला पहिले येताल गाप आहे का? घेतली काय? विकाय आणली? कुठल्या वळूकडून गाप आहे? हां, कोणता अकोला? विकार कुणाच्या? आकाश कोळे. किती महिन्याची गाव आहे आता? 8. काय किंमत सांगताय? 70,000. ही कुठल्या वळूची होती? हिवरगाव सोन्या. पाहू शकता आकूड आहे, जरा मध्यम आहे, परंतु सुंदर आखीव रेखीव देखणे आणि एकदम जातीवंत वंशावळीची वाटते. कारण की चेहऱ्याला खूप सुंदर आहे, कानाला बारीक आहे, शिंगाला चांगले आहे, गळवण एकदम कमी आहे. पहिला रू कालवड आहे. फक्त तो वरचा भवरा स्पष्ट नाही, पाठीमागं थोडी सुळे आहे. कासत हात घालून देते, घाला बर.
पाहू शकता शांत सवय लावलेली आहे, म्हणजे धार काढून देईल. पहिला असली तरी धार काढायची सवय लावल्यानंतर. आणि नाव पत्ता सांगता? प्रकाश बामणे. प्रकाश बामणे, गाव मंगळवेढा. मंगळवेढा. मोबाईल नंबर 8284 1385 25. पाहू शकता, ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. खूप सुंदर कालवड आलेले जातीवंत वंशावळीची बाजारात एवढीच. होऊ शकता चढचण व्यापारी वर्गाने घेतलेल्या गाई, मोठ्या मापाच्या दुधाच्या वंशावळीच्या गाई घेतलेल्या आहेत. भरपूर कासाचा झोळ पाहू शकता. चांगल्या सुंदर वंशावळीच्या गाई घेतलेल्या. वेळेला झाले होय. किती वेळ त्याला म्हणून घेतले? वेत कितवा? दुसरं वेत म्हणून घेतले. चालते, ओके. होऊ शकता मोठ्या मापाच्या खिल्लार गाय भीमा तेलगावच्या परिसरात जशा प्रकारच्या दिसतात तशा प्रकारचं माप मोठं, हडाचा सापळा परंतु मोठं माप. विकाय आणलेत ना? दिले? कसे दिले? हा, जोड. मोठ्या प्रमाणात बाजार फुले पाहू शकता. मोठ्या मापाची गाय आहे पाहू. कुणाची गाय आहे मालक? पाहू शकता गोठ्याची गाय आहे, एकदम गुटगुटीत. मालक जवळ. दुसरी गाय आहे चांगली दुधाच्या वंशावळी, मोठ्या मापाची. मालक कुणाची गाय आहे? किती वेताल गाब आहे आता? तिसरी वेताल. कुठला ओळ भरलाय? गावातला कुठला? कुणाचा भरलाय? कोळवले शिवथर शेवते. गाव कोणतं? पेहे. पेहेचा भरलाय का? शेवत्याचा. कोणाचा? किती दिवस राहिलेत? दूध देते काढून? किती दूध देते? दूध देते 4-4 लिटर चालते. सकाळी 2 संध्याकाळी 2 4 लिटर देते. सकाळी एक टाइम मला. सकाळी 4 लिटर गॅरंटी देता? हा, गॅरंटी देतो ना. दूध नाही तेवढं दिलं की 8 लिटर दूध नाही दिलं की पैसे परत? वय वय वय. कितीपर्यंत मागितले? कितीपर्यंत मागितली? माहिती. तुम्ही किती सांगताय? मी 85 सांगितले. 85 सांगितले. तुमचं नाव पत्ता सांगा. उत्तम तायप्पा नायकुडे. उत्तम तायप्पा नायकुडे, गाव पेहे, तालुका पंढरपूर. पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे बाबा? 9359 05 4601. पाहू शकता कास. ज्यांना कुणाला अशा प्रकारच्या कवचित गायी येत असते त्या, ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा. सुंदर जातीवंत वंशाळीची, शरीराला सुंदर. पाहू शकता गरज लागल्यानंतरच असं जनावर बाजारात येत असते. खूप मोठ्या मापाचे ताकदीचे जबरदस्त बैल बाजारात आलेले आहेत आज. खूप मोठ्या मापाचे आहेत, शेती कामाचे. सध्याला हे मोठ्या मापाचे बैल घेण्यासाठी जास्त बेळगाव, गोकाक ह्या भागातून लोक येत आहेत. पाहू शकता काजळी खिल्लार आहे. भोवरा थोडा
बिंबीवर आहे पाहू शकता. मला किती वेळ गाभ आहे दुसरा कुठला वळू भरला हा पिराजी कुरवली कोणाचा किती महिन्याची गाभ आहेत 20 दिवस काय किंमत सांगताय 40,000 कितीपर्यंत मागितले 28 पर्यंत. नाव पत्ता सांगता गाव रांजणी तालुका पंढरपूर. नाव तुमचं मुकुंद विठ्ठल दांडगे. मोबाईल नंबर आहे सांगा 84 59 0317. पाहू शकता अशा प्रकारची काजळी खिल्लार आहे. दूध काय दिलंय ना किती देते ₹5 2 टायमाचं का 2-2.5 ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. होऊ शकता अशा प्रकारचे पण खोंड आलेले आहेत. होऊ शकता खोंड आहे. ही एक कालवड आणि ही गाय आहे त्याची. होऊ शकता ह्या गाईचा खोंड आहे काजळी खिल्लार गाय आहे. तिला तांबूस खोंड झालेलं आहे. बाबा खोंड आणि गाय कोणाची आहे होऊ शकता ह्या काजळी खिल्लारचा हा खोंड आहे. होऊ शकता विकले म्हणतायत व्यापारी वर्ग माहिती देत नाहीत आपल्याला शक्यतो. होऊ शकता ही एक जुन्यातली गाय आहे. ही एक कोसामध्ये गाय आहे. होऊ शकता अशा प्रकारच्या पण गायी येतात. तो व्यापारी वर्गाने घेतलेल्या गायीची माहिती शक्यतो आपल्याला भेटत नाही कारण त्या गायी शेतकऱ्याला कुठं विकत नाहीत त्याच्यामुळं फरक पडतो. होऊ शकता कोसा किल्ला काळी मोरी. किती वेताला गाभ आहे दुसऱ्या वेताला कुठला ओळू भरलाय तरंगफळ कोणाचा भरला पाखऱ्या तरंगफळचा भरला. किती किंमत सांगितली किंमत सांगतोय 80,000. 80,000 किती दूध देते दूध देते की 3 लिटर देते 1.5 लिटर. तुमचं नाव पत्ता सांगा. नाव जंजेवाडी गाव जंजेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. तुमचं नाव मधु पांडुरंग सरगर. मोबाईल नंबर नाही मला मोबाईलच नाही. बरं कितीपर्यंत मागितली काय मागते ती 50-60 पर्यंत मागते. होऊ शकतं ज्यांना कोणाला हवे असेल कासात हात घाला. होऊ शकता शांत गाय आहे घरगुती प्रापंचिक व्यक्तीची गाय आहे. होऊ शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. होऊ शकता शांत गाय आहे एकदम प्रापंचिक व्यक्तीची. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. होऊ शकता आज जर्शे वेगवेगळे जे कंपनीच्या जसे असतात ना ब्रीडर वळू म्हणजे सिमेंट तयार करण्याचे तसे वळू पाहू शकता. वेगवेगळ्या जी वेगवेगळ्या वंशावळीचे जर्शीमध्ये HF किंवा वेगवेगळ्या ब्रीडिंगचे वळू जे
त्यांची जी वय मर्यादा किंवा त्यांचं जेवढं सिमेंट काढायचं तेवढं झाल्यानंतर जे विकतात तशा प्रकारचे मोठे ब्रीडरचे वळू आलेले आहेत विक्रीसाठी आज. होऊ शकता अशा बैलांपासून सिमेंट तयार करतात. हे सिमेंट कंपनीमध्ये किंवा ब्रीडिंग सेंटरमध्ये वापरले जातात. ते ब्रीडिंगचा त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाहू शकता आता विकलेले आहेत. आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीचे ब्रीडिंग क्षेत्रातले वळू आज इथं आलेले आहेत पाहू शकता. कुठले आहे ते पाहू शकता. हा ब्रीडिंग सेंटरचा जो स्टॉक असतोय जिथे सिमेंट तयार करते तो पाहू शकता. व्यापारी वर्गाला बोलवून त्यांचे नेहमीचे जे असतात त्यांना एक कट्टा दिला जातो. असा सर्व ब्रीडिंगचे वळू पाहू शकता. 1 2 3 4 5 हा 6 हा 7 हा 8 मला तुमची खिल्लार आहे का? विकाय आणली का घेतली? काय कालवड आहे खाली? कुठल्या वळूची कालवड आहे? कुठल्या घरचा गाव? माळशिरस. काय नाव तुमचं? गणेश केंगार. किती वेताला विली आता ही? दुसऱ्या वेताला. दूध काय देते का? 2 टाइम 3 लिटर देते. काय किंमत सांगताय? 30,000 रुपये. कितीपर्यंत मागितली? आपलं नाव पत्ता सांगा. मोबाईल नंबर. मोबाईल 98 हां 60 हां 61 हां 63 44 पाहू शकता. ज्यांना कोणाला अशा प्रकारची गाय हवी असेल कालवड आहे खाली त्यांनी मालकांशी संपर्क साधा. आज पाहू शकता जर्शीमध्ये ब्रीडिंग करणारे भरपूर वळू विक्रीसाठी आलेत आणि जे बैलगाडा क्षेत्रात हल्लीकर हे चालले नाहीत ते पाहू शकता. ते पण विकलेले आहेत व्यापारी वर्गाला. हे काही शेती कामाला पण आता चालत नाहीत आणि ब्रीडिंग क्षेत्रात पण चालत नाहीत. त्याच्यामुळे ह्यांना फक्त व्यापारी वर्गच घेतात. पाहू शकता व्यापारी वर्गाने घेतलेले गाई. पाहू शकता ते कडलासचे पवार यांच्या गायी असतात. त्यांचा मोबाईल नंबर वेळोवेळी दिलेला आहे. मुलाखत घेतलेली आहे त्यांच्या ओळखीची. ज्यांना कोणाला गाय हवे असतील अशा प्रकारचे त्यांनी मालकांशी संपर्क साधा. कोंड आहे खाली खिल्लार गाय. होतोय का सौदा? कितीपर्यंत मागताय? किती वेळ चालवली मालक? तुम्ही बी घेतलेले. काय किंमत सांगताय? हां 26.5ला. दूध किती देते? 1.5 लिटरची बोली. तुम्ही पाळायला घेतली का व्यापाराला? पाळायला घेतली. कोणत्या गावाला? करमाळा. काय नाव आपलं? हां गाव? गौंडरे. तशा प्रकारच्या गाय आहेत. या बाबांकडे गायी असतात नेहमी व्यापार करतात. ते तुमची काय का? होऊ शकता अशा प्रकारच्या गायी चढचण व्यापारी वर्गाने घेतलेले आहेत. होऊ शकता अशा प्रकारचा बाजार भरला होता.
बरेचशे वेळा शेतकरी व्यापारी वर्ग आपल्याला बैलांची खोंडांची माहिती देत नाहीत, त्याच्यामुळे आपण शक्यतो बैल खोंडांचे व्हिडिओ बनवत नाही. त्याच्यामुळे पाहू शकता आजचा बाजार अशा प्रकारे भरला होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल.